असे देव ज्यांचा न जन्म झाला न अंत आहे, जे स्मशानात राहतात पण देवांचे देव मानले जातात, जे गळ्यात सर्प धारण करतात पण संपूर्ण सृष्टीचे रक्षण करतात, ज्याच्या तिसऱ्या नेत्राची फक्त एक झलक संपूर्ण विश्वाचा नाश करू शकते. पण प्रश्न असा आहे, भगवान शिवांशी जोडलेली अशी कोणती रहस्य आहेत जी आजही अनेकांना माहीत नाहीत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भगवान शिवांच्या अशाच काही अद्भुत आणि गूढ रहस्यांचा उलगडा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम जाणून घेऊया भगवान शिवांना आदिनाथ का म्हटले जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान शिव हे सृष्टीपूर्वी अस्तित्वात होते. त्यांचा जन्म झाला नाही आणि त्यांचा अंतही होणार नाही. म्हणूनच त्यांना महादेव, महाकाल आणि आदिनाथ असे संबोधले जाते. ते वेळेच्या आणि मृत्यूच्याही पलीकडे आहेत. आता प्रश्न पडतो, इतके महान देव असूनही ते स्मशानातच का राहतात? यामागील संदेश अत्यंत गहन आहे. महादेव आपल्याला शिकवतात की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. शेवटी प्रत्येकाला सर्व काही इथेच सोडून जावे लागते. म्हणून अहंकार, लोभ आणि मोह यांचा त्याग करणे हेच खरे शिवतत्व आहे. आता बोलूया त्यांच्या कपाळावरील तिसऱ्या नेत्राबद्दल. हे नेत्र केवळ विनाशाचे प्रतीक नाही, ते सत्य, ज्ञान आणि जागृतीचे प्रतीक आहे. जेव्हा अधर्म आणि अहंकार वाढतो तेव्हा हे नेत्र उघडते आणि असत्याचा नाश करते. यामुळे शिवांना संहारकर्ता म्हटले जाते. पण भगवान शिवांच्या गळ्यात सर्पच का असतो? त्यांच्या गळ्यातील वासुकी नाग हे भयावर विजय मिळवल्याचे प्रतीक आहे. ज्याने स्वतःच्या भीतीवर नियंत्रण मिळवले त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही आणि शिव आपल्याला निर्भय जीवन जगण्याचा संदेश देतात. आता येथे सर्वात प्रसिद्ध रहस्य नीलकंठ. समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर पडलेल्या हलाहल विषामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली होती. ते विष कोणीही स्वीकारण्यास तयार नव्हते. तेव्हा भगवान शिवाने संपूर्ण विष प्राशन केले पण ते पोटात जाऊ दिले नाही. देवी पार्वतींनी ते त्यांच्या कंठातच रोखले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि ते नीलकंठ म्हणून प्रसिद्ध झाले. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की स्वतः वेदना सहन करूनही इतरांचे रक्षण करणे हेच खरे देवत्व आहे. आता जाणून घेऊया शिवलिंगाचे खरे रहस्य. अनेक लोक शिवलिंगाचा चुकीचा अर्थ लावतात, पण धर्मग्रंथानुसार शिवलिंग म्हणजे निराकार, अनंत आणि अखंड ब्रह्माचे प्रतीक आहे. त्याला ना सुरुवात आहे ना शेवट. शिवलिंग आपल्याला सांगते की परमेश्वर एका रूपात मर्यादित नसतो. भगवान शिवांच्या जटांमध्येच गंगा का वास करते? जेव्हा गंगा पृथ्वीवर अवतरली तेव्हा तिचा वेग इतका प्रचंड होता की पृथ्वीचा विनाश झाला असता. तेव्हा भगवान शिवांनी तिला आपल्या जटांमध्ये धारण केले आणि तिचा प्रवाह शांत करून पृथ्वीवर सोडले. यामधून संयम, संतुलन आणि शक्तीवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश मिळतो. आता त्यांच्या हातातील त्रिशूळाचे रहस्य जाणून घेऊया. त्रिशूळाची 3 टोके केवळ शस्त्र नाहीत, ती भूत, वर्तमान आणि भविष्य तसेच सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे प्रतीक आहेत. शिवांच्या त्रिशूळ सांगतो की काळ आणि संपूर्ण प्रकृती त्यांच्या अधीन आहे. भगवान शिवांच्या डमरूचे एक अनोखे महत्त्व आहे. असे मानले जाते की डमरूच्या नादातून प्रथम ध्वनी निर्माण झाला आणि त्याच्यातूनच संस्कृत भाषेची महेश्वर सूत्रे प्रकट झाली. म्हणजे सृष्टीची सुरुवात नादापासून झाली अशी आध्यात्मिक संकल्पना यात मांडली जाते. आणि एक आश्चर्य म्हणजे भगवान शिवांना राजवाडे, सोने किंवा वैभव आवडत नाही. त्यांना फक्त एक लोटा पाणी, बेलपत्र आणि मनापासून केलेली भक्ती प्रिय आहे. त्यामुळेच त्यांना भोलेनाथ म्हटले जाते, कारण ते भक्तांच्या भावनेवर प्रसन्न होतात, संपत्तीवर नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान शिवांचे रहस्य त्यांच्या अलौकिक शक्तीत नाही तर त्यांनी दिलेल्या जीवन तत्त्वज्ञानात आहे. अहंकाराचा त्याग, सत्याचा स्वीकार, भीतीवर विजय, संयम, करुणा आणि भक्ती हेच खरे शिवतत्व आहे. हर हर महादेव.
जर तुम्हाला भगवान शिवांशी संबंधित अशीच आणखी रहस्यमय आणि पौराणिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि अद्भुत रहस्यासह. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.